भोकर विधानसभा निवडणुकीत उभे टाकलेल्या ओबीसीच्या उमेदवाराला ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आर्थिक तडजोड करून माघार घ्यायला लावली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे। एक ऑडिओ क्लिप शेअर करत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आर्थिक तडजोड करून भोकरच्या ओबीसी उमेदवाराचा अर्ज मागे घेतला असा आरोप मिटकरी यांनी केला आहे। प्रहारचे भोकरचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुंटे आणि त्या उमेदवाराची ऑडिओ क्लिप आणि कुंटे आणि हाके यांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी ती ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचे सांगितले आहे। विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाकडून नामदेव आयलवाड यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती। याच मतदारसंघात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात होती। शेवटच्या दिवशी प्रहारचे उमेदवार आयलवाड यांनी उमेदवारी मागे घेतली। ॲडव्होकेट कुंटे यांनी आयलवाड यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी लक्ष्मण हाके यांचा दबाव असल्याचे सांगितले होते। त्यामुळे मी लक्ष्मण हाके यांच्याशी बोललो होतो असे कुंटे म्हणाले। कुंटे यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता, पण मी कुठलाच दबाव आणला नाही असे हाके म्हणाले होते। पण उमेदवारी मागे घेतल्यानंतर तो उमेदवार सातत्याने लक्ष्मण हाके यांच्यासोबत होता। विधानसभा निवडणुकीत तो उमेदवार भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचार सभेतही होता। त्यामुळे तो उमेदवार भाजपाने आर्थिक तडजोड करून फोडला आणि त्यात लक्ष्मण हाके सुद्धा सहभागी आहेत असा आरोप ॲडव्होकेट कुंटे यांनी केलाय। याबाबत हाके यांनी खुलासा करावा असे आवाहन देखील ॲडव्होकेट कुंटे यांनी दिले। सर, सध्या आपली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे प्रसार माध्यमावरती की आपण ज्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना बोलले आहे, ती ऑडिओ क्लिप आपलीच आहे का आणि त्याबद्दल आपलं मत काय? ती ऑडिओ क्लिप माझीच आहे आणि मी लक्ष्मण हाके यांना बोललेलीच ती ऑडिओ क्लिप आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रहार पक्षाच्या वतीने आम्ही एक उमेदवार दिला होता। सदर उमेदवाराने शेवटच्या दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर 2024 रोजी आम्हाला कोणतीही पक्षाला कल्पना न देता त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला। सदर उमेदवाराला मी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी माघार घेत आहे। मी त्यानंतर लक्ष्मण हाके यांना सुद्धा याबद्दल खुलासा मागण्यासाठी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्ट सांगितले की या उमेदवाराचा माझा काही संबंध नाही आणि मी महाराष्ट्रभर उमेदवार उभं करत आहे, तर मी या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यास कशाला सांगू। परंतु हेच लक्ष्मण हाके 7 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 3 दिवस नंतर लोहा मतदारसंघामध्ये प्रचारार्थ आले असता त्यांच्या गाडीमध्ये हा उमेदवार उपस्थित होता। त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। तसेच या उमेदवाराच्या घरी लक्ष्मण हाके यांनी त्या दिवशी जेवण सुद्धा केलं। त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांना खुलासा मागला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। त्यानंतर हा फुटलेला आमचा उमेदवार भाजपच्या अनेक स्टेजवर दिसला। अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक स्टेजवर तो दिसून आला। त्यावेळेस सुद्धा मी भाजपला खुलासा मागितला असता त्यांच्याकडून सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। 12 नोव्हेंबर 2025 रोजी भोकर मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे या भोकर येथे आले असता त्या स्टेजवर सुद्धा हा उमेदवार उपस्थित होता। यातून आपल्याला असं दिसून येते की हा उमेदवार भाजपने आर्थिक तडजोड करून या उमेदवाराला फोडलेला आहे आणि यामध्ये लक्ष्मण हाके सुद्धा इन्व्हॉल्व आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। तसेच हा लक्ष्मण हाके सोबत हा उमेदवार आज सुद्धा मागच्या 28/5/2025 रोजी चाकूर येथे लक्ष्मण हाके काही ओबीसी बांधवांना भेटायला गेले असता त्यांच्यासोबत हा उमेदवार आढळून आलेला आहे। त्याचे सुद्धा फोटो माझ्याकडे आहेत आणि मी लक्ष्मण हाके यांना याबद्दल खुलासा आज सुद्धा मागतो की त्यांना सर्व काही माहीत असताना आमचा अधिकृत पक्षाचा बीफार्म उचलून घेतलेला फितूर उमेदवार हा त्यांच्यासोबत 24 तास कसा असतो आणि ते त्यांना घेऊन कशी फिरतात। मी एक ओबीसी आहे, लक्ष्मण हाके सुद्धा एक ओबीसी आहेत आणि आमचा फुटलेला उमेदवार सुद्धा ओबीसी आहे। यातून एकच स्पष्ट होते की एका ओबीसीने ओबीसीच्या माध्यमातून एका ओबीसीचा बळी घेतलेला आहे आणि या सर्वांच्या विरोधात या फितूर उमेदवाराच्या विरोधात मी न्यायालयीन लढाई लढत आहे। मी भोकर पोलीस ठाणे येथे सुद्धा अधिकृतरित्या तक्रार दिली होती, पण त्यांच्याकडून मला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मी भोकर न्यायालय येथे 156(3) खाली माझा अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे, ज्यामध्ये मी फसवणुकीचा गुन्हा दाखल या उमेदवारावर व्हावा म्हणून अशी मागणी केलेली आहे। आणि मी न्यायव्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे। मला 100% मला आणि माझ्या पक्षाला न्यायालयाकडून न्याय मिळेल आणि या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही।